मराठी माणसाला हाच एक मोठा पॉइंट असतो की त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडायचं असतं. इफ यू रिअली वॉन्ट टू मूव्ह आणि इफ यू वॉन्ट टू ग्रो, तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला इथे राहण्यापेक्षा अजून काय एक्स्ट्रा काय करता येईल त्याच्यावर आपण जास्त जोर द्यायला पाहिजे. मलाही वाटलं होतं की मी काय करतोय एक्झॅक्ट क्षणाला, कारण की एकतर असं कन्फ्युजन होतं की जॉब हा स्टेबल इन्कम घेऊन येतो आणि त्याच्यामुळे फॅमिलीचा बराच असतो. किती झालं तरी आपला पगार, आपला पैसा तो आपलाच असतो. इफ यू आर अर्निंग इवन 1 रुपी मोर दॅन युअर सॅलरी, यू क्विट दिस जॉब. नमस्कार, मी डॉक्टर राधिका चर्जन तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या नव्या कोऱ्या पॉडकास्ट शो मध्ये, ज्याचं नाव आहे गप्पांच्या गावात. तर आज आपण कोणाशी गप्पा मारणार आहोत, तर ते एक बिझनेस पर्सन आहेत. सॉरी ते एक मराठी बिझनेस पर्सन आहेत. तुम्हाला तर मराठी माणसाला व्यवसाय करायचा असेल, तो वाढवायचा असेल आणि त्यात यश मिळवायचं असेल, तर आजचा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग त्यांना घेऊन जाऊ आपण गप्पांच्या गावात. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं आमच्या गप्पांच्या गावात या पॉडकास्टमध्ये खूप मनापासून स्वागत करते. थँक्यू. तर सर, आम्हाला तुमच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचंय. व्यवसाय क्षेत्र तुम्ही कसं निवडलं? सुरुवातीला फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. हा व्यवसाय जो चालू केला, मी अगोदर सर्व्हिस करत होतो माटा विशन मध्ये, आणि सुरुवातीपासून इच्छा होती की स्वतःच काहीतरी बिझनेस चालू करावा. रंगभूमीमध्ये म्हटलं तर रंगांमध्ये फार इच्छा होती खेळायची वगैरे. तर माझं एलिमेंटरी इंटरमिजिएट मी प्रोग्राम केला, ड्रॉइंग एक्झाम सगळे चांगले पास केले, आणि त्याच्यानंतर आफ्टर ग्रॅज्युएशन माझ्या वडिलांनी मला जॉब लावला एका ठिकाणी माटा विशन मध्ये. त्या ठिकाणी डे नाईट शिफ्ट करत असताना नंतर कधी नाईट शिफ्ट कंटिन्यू करावी लागायची, तर मी स्केचिंग वगैरे करायचो. आणि एकदा काय झालं, आमच्या त्या ट्रिपमध्ये माझे जे सिनियर होते राणी बरुच्या, ते त्या ट्रिपवरती आले आणि मग त्यांनी ती माझी स्केचबुक बघितली आणि तेव्हा सांगितलं, त्यांनी जर बघितलं त्यांनी एक लॉग एंट्री केली ऑफिसमध्ये की आफ्टर हिज ड्युटी टेल मी कम अँड मीट मी टेल मी कम अँड मीट मी इन द हेड ऑफिस. त्याच्यावरती मग मी नेक्स्ट डे नाईट शिफ्ट घरी झोपलो आणि घरी फोन आला की तुला लॉग एंट्री केली आहे, तुला सरांनी बोलवलंय. तिथे गेल्यानंतर मग ते बोलले की राणी बरुच्या, मी त्यांना भेटलं पण नव्हतं अगोदर. फर्स्ट टाइम गेल्यानंतर मग मी आय वॉज अ ट्रेनिंग स्टुडंट दॅट टाइम. तिथे भेटल्यानंतर ते बोलले की राणी बरुच्या, हा तुम्ही बसा, ते येतील. आणि तेच त्यांनाच विचारलं मी राणी बरुच्या आणि त्यावेळेला ते बोलले की बस, पाणी दिलं आणि मी घाबरलो, अरे सर सॉरी, मी तुम्हाला ऑर्डर नाही. ओके बस. मला तुला इंटरेस्ट नाही वाटत तुझ्या कामामध्ये, मला युअर इंटरेस्ट इन समथिंग एल्स. मी तेव्हा थोडा सरकलो, नाही नथिंग लाईक दॅट, माझं नाही डोंट नॉट टू वरी, आय अंडरस्टँड, पण तुझं स्केचबुक बघितलं मी, यू आर डुईंग गुड, तुला काय करायचं. मला खूप आवडतं बिझनेस चांगला करावा, एअरलाइन्स मध्ये काहीतरी नवीन प्रकारे बिझनेस नवीन असावा, काहीतरी स्वतःच. म्हणजे ते म्हणजे मग काय, म्हणजे एक्झॅक्ट तुला काय करायचंय? म्हणजे सर मला प्रिंटिंग हा क्षेत्र फार आवडतं. प्रिंटिंग मध्ये काही असेल तरी मला जसं आवडतं, कुठचे लोगोज बघणं, त्या गोष्टी बघणं, किंवा त्यांचे रिलेटेड कसं होतं, वेगवेगळ्या कंपनीचे लोगो, त्यांना काय प्रकारे त्यांनी तो फॉर्मॅट युज केलाय, त्याच्याने त्या लोगोने काय नवीन अर्थ निघतो या गोष्टीसाठी. तर मला त्याच्यात फार आवड खूप चांगली वाटते मला त्याच्यामध्ये. त्याच्यावर मग ठीक आहे, एवढी आवड आहे तर माझ्याच कंपनीचं प्रिंटिंग चालू करतो. मग मी 2 घाबरलो की मनात ही इच्छा आली की अरे इथे चालू का, तर उलट ते मला नोकरीतून काढतील, कारण आयदर यू कॅन डू बिझनेस आयदर यू कॅन डू प्रिंटिंग. मग मी म्हटलं की जॉब पाहिजे, गरजेचं आहे, इट विल टेक टाइम. म्हटलं नाही सर, मला आय विल स्टिक विथ माय जॉब. अरे यू कॅन स्टार्ट युअर बिझनेस इन युअर वाईफ्स नेम, होम ह्या बिझनेस होम डिझायनर्स अँड प्रिंटर माझ्या बायकोच्या नावाने चालू केला. स्वतः प्रिंटिंग कार्ड आम्ही स्वतः बाहेरून मी प्रिंट करून घेतले, आणि माझा पहिला जॉब जो क्रॅक झाला, त्यांनी मला जॉब दिले, ते विजिटिंग कार्ड, लेटर, जनरल्स वगैरे सगळं. आणि त्याच्यानंतर जेवढ्या पण कंपनीज यायच्या आमच्याकडे हँडलिंगसाठी, इंडस्ट्री, त्याच्यावर त्यांनी माझं नाव रेकमेंड केलं. तर माझी पहिली कंपनी जी क्रॅकडाऊन केली वॉज ब्रिटिश एअरवेज. तर त्या अर्थाने मला ब्रिटिश एअरवेज, स्विस एअर, आम्ही हे सगळ्या एअरलाईनचे आम्ही हँडलिंग एजंट होतो. आणि सर्वात जास्त करायचं झालं ते युपीएस आणि फेडेक्स, त्या 2 कंपनीचं त्यांनी मला चांगलं सेट करून दिलं. आता आपल्या थोडं बिझनेस विषयी जाणून घेऊया आपण. कॉर्पोरेट आणि प्रोफेशनल गिफ्टिंग म्हणजे नेमकं काय? कॉर्पोरेट गिफ्टिंग म्हटलं तर बेसिकली ज्या कंपनीज नवीन
प्रोडक्ट्स किंवा नवीन त्यांचे प्रोडक्ट्स फॉर्म करतात त्यासाठी त्यांना प्रमोशनल गिफ्टिंग लागतं. त्यासाठी यू कॅन जस्ट से टी शर्ट्स म्हणा, किचन्स म्हणा किंवा गिव्ह आयटम्स म्हणा जे एक्झिबिशनला ते देतात. पेन्स, टी शर्ट्स, पाउचेस, मोबाईल स्टँड वगैरे हे आहे प्रमोशनल कॉर्पोरेट गिफ्टिंग. त्याला म्हणजे द कंपनी हू वॉन्ट्स टू प्रमोट देअर प्रोडक्ट बट ऑल्सो दे वॉन्ट टू गिव्ह अवे आयटम टू देअर क्लायंट्स. तर त्यासाठी ते प्रमोशनल गिफ्टिंग ते यूज करतात. दुसरं प्रोफेशनल गिफ्टिंग असं असतं जे स्पेशलाइज हँडमेड प्रोडक्ट्स असतात आणि ते सस्टेनेबल प्रोडक्ट असल्यामुळे ते थोडे महाग पण असतात पण ते युटिलाइज चांगल्या प्रमाणात होतात. दे आर लिटिल कॉस्टली बट मच विथ गुड क्वालिटी. ते हँडमेड असतात, त्यांच्यात कारिगिरी छान असते आणि देण्यात पण खूप म्हणजे त्यांना क्वांटिटीमध्ये पण देऊ शकतो पण त्यांना वेळ लागतो. पण दोज प्रोडक्ट्स आर बेस्ट प्रोडक्ट्स आहेत. तो दोन्ही वेज इट वर्क्स कॉर्पोरेट अँड प्रोफेशनली. ते दोन्ही गिफ्टिंग सामान्यपणे चालू असतात. इट वर्क्स. दोघांचा क्रायटेरिया टोटल वेगळा आहे. हे कॉर्पोरेट गिफ्टिंग म्हणतात तर नुसतं ते लमसम बल्कमध्ये देतात आणि दुसरं जे प्रोडक्ट्स आहेत प्रमोशनल जे प्रोडक्ट्स आहेत ते कंटिन्युअस बल्कमध्ये आपण देऊ शकतो. कॉर्पोरेटमध्ये आपण हार्डली 10-15 20-25 प्रोडक्ट्स तेही देऊ शकतो आणि ते स्पेशलाइज प्रोडक्ट्स असतात जे बनवले जातात. येस. या तुम्ही नोकरी करत असताना बिझनेस करत होतात, सुरुवात तशी झाली. मग नोकरी आणि बिझनेस यातलं तारतम्य कसं साधलं? इट्स अ व्हेरी बिग टास्क. इट्स अ बिग टास्क. म्हणजे त्यावेळेला मी लिटरली सुरुवात अशी होती की मॉर्निंगला बिझनेस करायचो, मार्केटिंग करायचो आणि मुद्दाम नाईट शिफ्ट मागायचो जेणेकरून नाईट शिफ्टला मला सगळ्या फ्लाईट्स नाईटला असायच्या आणि मॉर्निंगला मला मार्केटिंग करता येईल असं त्या प्रकारे मी वर्कआउट करायचो. तिकडे जायचो, त्या मीटिंग मध्ये जायचो. मीटिंग साठी सकाळी मला अजूनही आठवतं मी धारावीमध्ये एखादी बॅग घेतली होती आणि सगळं त्यात प्रोडक्ट्स भरायचो, सॅम्पल्स ठेवायचो आणि प्रत्येक ऑफिसमध्ये मार्केटिंग करायचो जेणेकरून मला सकाळी बिझनेस करता येईल आणि नाईटला माझ्या नाईट शिफ्ट जॉब पण सेफ राहील. मला अजूनही आठवतं मी मुद्दामून संडेला पण शिफ्ट मागायचो कारण संडेला विकली ऑफ नाही घ्यायचो. संडेला त्या दिवशी मुद्दामून मी ड्युटी घ्यायचो म्हणजे मला एखाद्या वीकला मला सुट्टी मिळाली त्या दिवशी मी मार्केटिंगमध्ये अजून जास्त जोरात करता येईल, क्लायंटला भेटता येईल आणि निवांतपणे थोडा वेळ जो असेल तर फॅमिलीला देता येईल. त्याप्रमाणे वर्कआउट करायचो. इट वॉज अ गुड टाइम. मला आवडायचं तेही कारण त्याच्यामुळे मी भरपूर शिकलो आणि मी तर म्हणतो इफ यू वॉन्ट टू मूव्ह वेन यू वॉन्ट टू मूव्ह यू नीड टू ग्रो. त्यासाठी फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर खरंच पुढे काय जायचं असेल त्या बऱ्याचशा म्हटलं ना की बरेचसे स्टेजेस आरामाने पार न करता हुशाराने पार करणं महत्वाचं असतं. आपल्याला योग्य गोष्ट माहिती पाहिजे की हा टाइम कसा युटिलाइज करणं हे सर्वात महत्वाचा भाग आहे. मराठी माणसाला हाच एक मोठा पॉइंट असतो की त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडायचं असतं. इफ यू रिअली वॉन्ट टू मूव्ह आणि इफ यू वॉन्ट टू ग्रो तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी मी तेव्हाच विचार केला होता की तुम्हाला इथे राहण्यापेक्षा अजून काय एक्स्ट्रा काय करता येईल त्याच्यावर आपण जास्त जोर द्यायला पाहिजे. त्याच्याप्रमाणे आय जस्ट स्टार्टेड माय वर्क. एका साईडला बिझनेस चालू केला, एका साईडला जॉब कन्फर्म होता. मी जेणेकरून ते बॅलन्सिंग करत होतो परफेक्ट त्याप्रमाणे. ओके. ह्याला जोडून दुसरा प्रश्न, तुम्ही फक्त झोपण्यापुरते घरी यायचं, बाकीचा पूर्ण दिवस संबंध दिवस काम आणि बिझनेस, मग घर कसं, घर आणि कुटुंब कसं सांभाळलं? त्यासाठी हा सगळा श्रेय मी माझी बायको राधिका. येस, ऐका राधिका. कारण मला आठवतं की कुठची गोष्ट चालू केली तर फर्स्ट कम्स फॅमिली. येस. विदाउट दॅट वी कॅन नॉट मूव्ह अहेड. हा वर्गकम भाग असतो फॅमिलीतला. येस. सेकंड कम्स इज जे आपले रिझन म्हटलं तर आपली फॅमिली झालं. लास्ट कम्स तुमचं मेन तुमचा हेतू बिझनेसचा, तुम्हाला सपोर्ट करणं. ओके. आणि लास्ट कम्स युअर फ्रेंड्स. हे 3 क्षेत्र मी बघितलं. फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह जे आहेत ते. राधिका आफ्टर डुईंग हा अकाउंट्स ऑल्सो पण तिने जेव्हा माझे हे श्रम बघितले, आम्ही अजूनही आठवतो आम्ही जेव्हा बिलिंग करायला बसायचो तेव्हा ती मला हेल्प करायची बिलिंग मागे. शी वॉज व्हेरी गुड इन अकाउंट्स अँड मॅथ्स. तर तिच्या नावावर बिझनेस असल्यामुळे ती मला अकाउंट्स मध्ये हेल्प करायची, बिलिंग करायमध्ये हेल्प करायची
आणि असं करता करता शी ओनली टूक द फुल पार्ट. आणि अजूनही टिल टुडे शी इज अ प्रोप्रायटर ऑफ माय कंपनी. कारण घरचा माणूस एकदा असला की खूप फरक पडतो. हो, खूप आम्ही क्वचितच वेळ देऊ शकतो एकमेकांना, पण इनिशियल स्टेजचा प्रत्येकाचा हार्डवर्क नाही होतोच, तिला माहिती होत आहे. अँड आज झालं माझ्या बिझनेस 27 वर्ष झाली अँड स्टील वी आर ऑन अ गॅड. मी हे म्हणत नाही की आम्ही वी आर व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल, बट ते पॅशन अँड माय गोल टुवर्ड्स माय वर्क हे नेहमी मला सतत पुढे नेत असतं. असंही वाटतं की पूर्वी खूप विचार करायचो, अरे नाही ते हमाली लावली तेवढा वेळ जातो की तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण मला खूप विचार करावा लागायचो. त्यापेक्षा आपण मॅनेज कसं करता येईल आपल्याला, की स्वतःच आपल्याला डिलिव्हरी करता येईल का. त्याला डिलिव्हरी बॉय ठेवायची पण हिंमत नव्हती. आणि इनिशियल बिझनेस सगळ्या गोष्टी चालायच्या. कधी मी स्वतःहून डिलिव्हरी द्यायला जायचो. जेव्हा परिस्थिती बरोबर झाली तर मी पण स्वतःला वाढवत गेलो, माणसं ठेवली, डिलिव्हरीसाठी नवीन सायकल घेतली, त्यामुळे तो माणूस सायकलवर ठेवून डिलिव्हरी देत होता. आता तुम्ही डिलिव्हरी बॉय बद्दल जे म्हणाला, आता बघणाऱ्यांपैकी आणि मलाही हा प्रश्न आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे आणि नोकरी करतोय ऑलरेडी, पण आता व्यवसाय सुरू करायचा आहे, मग नोकरी सोडून द्यावी, फुल फ्लेज मध्ये बिझनेस करावा की नोकरी करून बिझनेस करावा, म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी आपल्याकडे फायनान्स आधी गोळा करावं आणि मग बिझनेस करावा, याबद्दल मला कन्फ्युजन आहे. तुम्ही प्लीज क्लॅरिटी द्या. खूप छान प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. रिअली इट्स मी आयुष्यात असा स्थिती येतो कधी कधी की मलाही वाटलं होतं की मी काय करतो एक्झॅक्ट क्षणाला. कारण की एकतर असं कन्फ्युजन होतं की जॉब हा स्टेबल इन्कम घेऊन येतो आणि त्याच्यामुळे फॅमिलीचा पारा चालतो, आणि सेकंडली बिझनेसमध्ये तर रोलिंग होतोच पैसा. कारण बिझनेसमध्ये सुरुवातीला असं म्हणतात 365 डेज का 2 वर्ष बिझनेसमध्ये पैसा नेहमी रोटेट होतो. असं म्हणतो की 1 वर्ष बिझनेस होतच नाही, आपण आपल्यामध्येच गुंतलेलं एवढं असतो. कधी कधी आमच्या कंपनीमध्ये असे सिच्युएशन असायच्या की आम्हाला ओव्हर टाइम करावा लागायचा. मग तोही विचारायचा, अरे ओव्हर टाइम पण माझं जाईल, म्हणजे ऍडव्हान्स सॅलरीवर माझा हाही पैसे जाईल वगैरे. पण त्यात माझे जे सिनियर्स होते ते खूप चांगले होते. माझे जे सिनियर्स होते ते म्हणाले की राज, आणि कधी ऑफिस पण इझी नव्हतं मॅनेज करणं, कधी वर्कर्सचा प्रॉब्लेम, कधी युनियनचा प्रॉब्लेम, बऱ्याचशा गोष्टी असायच्या कंपनीमध्ये, शिकायलाही बरंच मिळायचं. आणि कधी कधी मी बसायचो शांतपणे, तर माझे जेवढे पण मी एअरलाईन्स हँडलिंग होते ते मला नेहमी चांगले कोणी म्हणाले, राज हे बाकी आहे, हे काम कर, ते काम कर. म्हणजे तोपर्यंत थोडं मार्केट मी जमा केलं होतं माझं. कधी कधी असं जॉबला यायचो, अरे राज माझे ते 20 पॅड संपले ना सीटीएमचे, ते प्रिंट कर. अरे राज आय फिनिश माय व्हिजिटिंग कार्ड, तेवढे माझे कार्ड्स प्रिंट होते. अरे राज कुठेच तू, अरे ते व्हेरिशिबलचे लेबल संपलेत. आणि ह्या ऑफिसेस सगळ्या नाईटलाच असायच्या, फ्लाईट्स नाईटला असल्यामुळे सगळ्या नाईटला असायच्या. आणि तोपर्यंत माझं मार्केट जमा झालं होतं. पण हा टाइम इकडे का तिकडे हे डिसिजनसाठी, त्यासाठी मी एक असं सिच्युएशन आली की माझ्या बॉसला सांगितलं की अरे आपण हँडलिंग फ्लाईट्स घेतोय, वर्कर नाहीयेत, किती स्ट्रेस होणार आहे. आज पूर्वी आपण 20 वर्कर मध्ये 4 फ्लाईट्स करायचो, आज आपण 20 वर्कर मध्ये जवळजवळ 8 फ्लाईट्स करतोय, डबल. म्हणजे त्यांनाही त्रास आहे आणि आपल्यालाही मॅनेज करावं लागणार आहे. मग ते एकच बोलले, राज सगळं साईडला सोड आणि शांतपणे बसित आहे. तू मेहनत करतोय, सगळं चांगलं करतोयस, आणि चांगलं वाक्य आहे क्या, इफ यू आर अर्निंग इवन 1 रुपी मोर दॅन युअर सॅलरी यू क्विट दिस जॉब. मी 2 मिनिटं विचार केला, मी काय सांगतोय, तुम्ही काय बोलताय. कारण त्यांनी माझ्याकडे ते बघितलं होतं, हार्डवर्किंग पार्ट बघितलं होतं. इफ यू आर ड्रॉइंग इवन 1 रुपी मोर दॅन युअर सॅलरी you quit this job, because you can utilize this 10 hours and put this 10 hours in business and you'll earn more than what you have achieved. त्याला मी त्या क्षणाला नाईट शिफ्ट झाल्यानंतर घरी गेलो, असंच बाल्कनीमध्ये चहा घेत होतो, बायकोने चहा आणला होता आणि पटकन विचारायला सांगितलं, अगं राधिका मी जॉब सोडतो. द बेस्ट पार्ट इज पटकन झाला, सोड, नो प्रॉब्लेम. ते मला एवढं बरं वाटलं, बिकॉज आपला सध्या जर एवढा कॉन्फिडन्स जर माझ्यावर ठेवतो तर मला तर नक्कीच माझ्यावर कॉन्फिडन्स असलाच पाहिजे. अँड दॅट वॉज अ डे. ते आतापर्यंत इज नॉट वन कंपनी, ऑलमोस्ट 27 years झाले, अँड आय एम नॉट इट स्टॉप्ड. अँड वी केप्ट ऑन ॲडिंग मोर क्लायंट्स, मोर एअरलाइन्स, मोर शिपिंग कंपनीज, लॉट ऑफ स्टाफ. अँड आय थँक माय बॉस
अँड थँक माय वाईफ ऑल्सो फॉर दॅट, की आम्ही डिसिजन घेऊ शकलो. ठीक आहे. आणि याच्या मागे माझे अजून 2 आहेत मेंबर्स, ही मी नक्की सांगेल. मी एकटा ह्या सुरुवातीला एवढं फास्ट जाऊ शकलो नाही. विदाउट डेम इट वॉज इम्पॉसिबल. फर्स्ट शीतल चव्हाण, जे शी वॉज माय डीटीपी ऑपरेटर, आणि सेकंड वॉज स्नेहा शिंदे, शी वॉज माय ऍडमिन. सगळं बॅक अँड ऑफिस सगळं सांभाळायची, शीतल सगळं डिझायनिंग सांभाळायची. पण वी वर्क आउट एवढी ऑलमोस्ट, शीतल माझ्याबरोबर ऑलमोस्ट 20 वर्ष, स्नेहा 15 वर्ष कंटिन्यूस आहे. तर ते आम्ही अप्स अँड डाऊन सगळेच बघितले होते. आणि ऑफकोर्स राधिका, आम्ही चौघांमध्ये भरपूर काय ना काय करायचं. तर दॅट इज हाऊ टू द कॉल. ह्यालाच जोडून एक प्रश्न, मी तुमच्या ऑफिसला भेट दिली, तुमच्या ऑफिस मधला सगळा स्टाफ या मुली आहेत, हे कसं जुळवून आणलं? कारण व्ह्युअर्सना मला सांगायचंय, जेव्हा बॉस एक मेल असतो तेव्हा स्त्रियांना थोडं दडपण असतं. आणि आज जे बाहेर जगात चाललंय त्यावरून खरंच प्रत्येक नवीन नोकरी करणाऱ्या मुलीला, जस्ट पास आउट झाली आहे, जॉबवर जाताना तिला भीती असते, तिच्या पेरेंट्सला सुद्धा पाठवताना भीती असते. पण या सरांच्या ऑफिसमध्ये मी गेल्यानंतरच्या सगळ्या मुली ह्यांचं काम करतातच, व्यतिरिक्त दुसरं स्वतःचं सुद्धा काहीतरी करतात आणि त्यांना हे सर प्रोत्साहित करतात. याबद्दल मला सांगा. असं ठरवलं तर असं काहीच नव्हतं, पण माझ्या डोक्यात एकच विचार होता की जसं त्या व्यक्तीला स्वतः काय करायची धमक असते, तसं मुलींना स्त्रियांना का नाही. बरोबर. खास करून ह्या यंग मुली, जनरेशन झालं, शिक्षण जरी नाही झालं तरी मग धुनी भांडी करा, मग नंतर मग त्यांचे लग्नाच्या प्रॉब्लेम्स वगैरे येते. मी म्हटलं का नाही, त्यांनी तेच का करावं, ते त्यांचे आई वडील किंवा आई करत असायची धुनी भांडी काम वगैरे नाही. इव्हन दे कॅन गो. तर माझ्याकडे ज्या मुली आल्या होत्या त्यांचं शिक्षण अधूर होतं, ते नाईट स्कूल पण जायच्या, नाईट कॉलेज पण करायच्या. मी त्यांना प्रोत्साहन करतो, तुम्ही जावा, तुम्ही करा, शिक्षण करा, किती झालं तरी आपला पगार, आपला पैसा तो आपलाच असतो. मग नवरा कितीही कमवला असला तरी. आणि दुसरी गोष्ट, जरी स्थळ आलं तरी म्हणजे कुठे काय काम करते, तर ती हे सांगणार काय धुणं भांडी करते नाही, ती कुठच्या तरी ऑफिसमध्ये चांगलं काम करते. मी 1-2 वर्ष बघितलं. शेवटी मग त्याच मुलींना, माझ्या स्टाफला मग मी ट्रेन केलं की नुसतं हे न करता लॅपटॉपवर बसा, ईमेल्स पाठवा, क्लायंटशी बोला. कधी कधी आम्ही एक्झिबिशन्स करायचो तरी विदाऊट त्यांना एक्झिबिशन असंच मोकळं सोडायचो. म्हणजे ज्या क्लायंट्स किंवा कोणी लोक कस्टमर जायचे तर ते कसे बोलतात, कसं बोलायचं, ह्या पद्धतीने मी लांबून बघायचो. आणि मला मनापासून एवढं आवडायचं की त्यांचा जो फिअर फॅक्टर आहे ते स्वतःच काढत होते. कसं आहे की परिस्थितीने कधी कधी त्यांना जी इच्छा आहे त्यांना पुरेपूर ते करू शकत नव्हते. पण ह्या क्षणाला जेव्हा त्यांना हे मिळतं की येस, ह्या कंपनीचे आम्ही कामं करतो आणि हे मी करू शकते, हा खूप मोठा डिफरन्स जाणवतो ना, तर त्यांचा कॉन्फिडन्स होता. आणि त्यांच्या नजरेत त्यांना एवढंच एक वाटतं की नथिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर ओन सेल्फ रिस्पेक्ट. आणि हा फार मोठा भाग आहे. आणि मी जेव्हा ह्या क्षणात मी माझ्या ऑफिसमध्ये आला तोपर्यंत माझ्या सगळ्या स्टाफला, मुलींना ह्याचं डेव्हलप करते, व्हेरी सिन्सिअर. मुलं सिन्सिअर आहेत असं म्हणत नाही, एव्हरीबडी सिन्सिअर. पण मी खास करून तो टास्क घेतला की मी यांना डेव्हलप करेन माझ्या टीममध्ये. इट्स मोर दॅन इट्स द्या कंपनी, इट्स द्या कंपनी. ही आपली कंपनी, प्रत्येकाने आपली त्या कंपनी काम करून आपली सॅलरी स्वतः आपली काढली पाहिजे, ह्याचा प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला पाहिजे. म्हणून मी काय केलं, माझ्या कंपनीत सगळ्यांना वाटून टाकल्या. तसं स्नेहा ही काही 3-4 कंपनीज मॅनेज करते, वैष्णवी ही 3-4 कंपनीज मॅनेज करते, शीतल चव्हाण हा तिचा मोठा हातभार आहे, ती सगळ्या कंपनीज मॅनेज करते. अक्षरशः माझा डिलिव्हरी बॉय संकेत, आता तोही काही गोष्टी सॅम्पल्स दाखवायला जातो क्लायंटला, भेटतो त्यांच्याशी. स्मॉल थिंग्स मॅटर अ लॉट. एक सपोर्ट दिला नाही तर खूप फरक पडत असेल, तर मी आयुष्यभर त्यांना सपोर्ट करायला रेडी असतो. हा सपोर्ट तुम्ही मलाही दिलाय. व्ह्युअर्सला सांगते, पॉडकास्ट शो सुरू करायचा आहे म्हणून मी सरांजवळ जस्ट गेले होते, गेस्ट म्हणून तुम्ही याल का हे विचारायला. सरांनी म्हटलं बिनधास्त कर, सगळं छान होणार आहे. हे गुडविश करणं ह्याला सुद्धा एक चांगल्या मनाचा माणूस लागतं आणि ते सर आहेत. अजून एक गोष्ट व्ह्युअर्सना सांगते, ज्यांना असं वाटतं की बायकांनी बिझनेस करू नये, मुळात मराठी माणसालाच वाटतं की बिझनेस करू नये, पण असं नाहीये. उत्तम उदाहरण आपल्या समोर बसलंय. आणि मुलींनाही वाटतं की व्यवसाय करू नये किंवा मुलींनी फक्त घरकामच करावं. तर अशी माणसं असल्यानंतर मुली घरकामही करू शकतात आणि व्यवसायही करू शकतात. याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर बसलंय.
सर, पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याकडे गिफ्टिंग या क्षेत्रामध्ये खूप प्रॉडक्ट्स आहेत तुमच्याकडे. मी तुमच्या ऑफिसला जेव्हा भेट दिली तेव्हा क्विलिंग आर्ट मी तुम्हाला म्हटलं ते खूप सुंदर होतं. इतक्या सगळ्या आर्टिस्ट लोकांना मॅनेज करणं तुम्ही कसं करता? मी एखाद्या एक्झिबिशनला गेलो होतो. नेस्कोला ते एक्झिबिशन होतं आणि एका कोपऱ्यात एक लेडी होती. शी वॉज बेसिकली कोणी जात नव्हतं त्या स्टॉलवरती आणि ते स्टॉल एकदम कोपऱ्यात होता. पण आय जस्ट टुक अ राऊंड अँड बघितलं, अरे एवढं सुंदर काम आहे लेडीचं, खूपच सुंदर काम होतं. ती पेपर क्विलिंगचे प्रोडक्ट जी करत होती आणि मला ते प्रोडक्ट आवडलं तिचं एखादं. त्यातलं तिने गणपतीचं तिने एक पेपर क्विलिंग छान केलं होतं. मी सहज विचारलं की खूपच भयंकर मेहनत. तर ते गणपतीचं चित्र जे तिने बनवलं पेपर क्विलिंग, तिने 8 दिवस आणि 13 तास घेतले होते जस्ट टू मेक दॅट पेपर गणेशचं पिक्चर. मला खरंच कौतुक वाटलं ते लेडीचं. आणि बेस्ट पार्ट म्हणजे शी इज अ नॅशनल अवॉर्ड विनर. आणि त्या क्षणाला इथे लोकांना ते पडले नाही, त्यांना ते आयडिया नाही. तर ज्याला एक तर मला आर्टिस्ट ह्या मला आर्टबद्दल खूप प्रेम. जेव्हा मी ते बघितलं मी एक क्षण विचार नाही केला. मी त्यातले 1-2 फ्रेम सहज उचलला आणि ती एकदम शॉक मध्ये लागली की दिस इज कॉस्टिंग. कॉस्ट डझंट मॅटर, आपका काम अच्छा है, मुझे बहुत अच्छा लगा. ती तामिळनाडूची होती आणि त्यावेळेला ती तिच्या नवऱ्यासोबत आली होती. त्या मी तिला सांगितलं जेव्हा एक्झिबिशन संपलं, यू प्लीज कम टू डाऊन टू माय ऑफिस. तिला माझ्या ऑफिसमध्ये इन्व्हाइट केलं. तिला मी आय थिंक आय गिफ्टेड समथिंग विच शी लव्ड इट. आणि बाहेरच्या गोष्टी. आता त्याच्यामध्ये तिने मला त्याच्यामध्ये भावाला अण्णा म्हणून बोलतात, तर तिने मला भाऊ म्हणून असं मानलं. आणि आता बऱ्याचशा गोष्टी कधी असं होतं की तिला बॉम्बेला येऊ शकत नाही, तर तिचा स्टॉल मी कधी मॅनेज करतो आणि आय ट्राय टू हेल्प हर. तर माझ्या स्टॉलला त्यावेळेला माझी मार्केटिंग हेड शीतल चव्हाण पण होती, माझ्याबरोबर माझे स्टाफ पण होते. अशा क्षणाला तुम्ही ह्या व्यक्तींना खरंच हेल्प करणं फार महत्वाचं आहे. बिकॉज तुम्हाला तशी नजर पाहिजे, ती आर्ट ओळखण्याची फार महत्वाचं आहे अशा गोष्टी. मी तेच म्हटलं, स्मॉल थिंग्स रिअली काउंट नॉट फॉर अस, फॉर देम ऑल्सो. आणि त्याच्यावर तिला खूप बरं वाटलं की बॉम्बेमध्ये आता ती सो रिलॅक्स की बॉम्बेमध्ये काही असलं तर शी इज नोन की आहे माझा भाऊ तिथे काय राज असेल म्हणून. आणि आता मला तिला बोलवलं पण आहे तामिळनाडूला. आय टू गो. शी इज रनिंग बिग एनजीओ. तेव्हा तिने ऑर्डर 4-5 लेडीज होत्या. नाउ शी हॅज लेडीज ऑलमोस्ट अराउंड 20-25 वुमन्स वर्किंग. सो मी त्या क्षणालाच मला आर्ट हे फार आवडतं आणि मी माझा विचार होता की वाय नॉट सपोर्ट सच लेडीज. यु नो, ती हँडिकॅप होती त्यातल्या त्यात. देन वाय नॉट सपोर्ट सच पीपल. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. येस सर, आता सणांची सुरुवात झाली आहे, श्रावण सुरू झालंय. आपल्या व्ह्युअर्सना जर गिफ्ट घ्यायचे असतील तर आपल्याकडे विविध प्रकारचे गिफ्ट्स आहेत. त्यापैकी तुम्हाला थोडे काही सांगता आलेत? एवढे गिफ्ट्स आहेत की आता काय सांगणार. म्हणजे गणपतीसाठी भरपूर आहेत. कॅन्डल्स आहेत. स्नेहाचं तिने एक नवीन जे फॉर्म केल्या अगरबत्ती आणि खूपच सुंदर आहे. धूप अगरबत्ती शेती करतेच. त्याच्याबद्दल म्हणजे लोकांनी तिचा ऑलरेडी एक स्टॉक ऑलरेडी संपला पण आहे. तो कनेक्ट पण तिने मी दिला होता, त्याच्यावर तिने वर्क केलं. देर आर लॉट ऑफ फेस्टिवल्स कमिंग अप. आता कसं आहे की प्रमोशनल आयटम्स मध्ये, गिव्ह अवे आयटम्स मध्ये ऍक्च्युली खरं म्हणतात तुम्ही आता सुरुवात झाली. दसऱ्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा गणपती किंवा लक्ष्मीच्या मूर्त्या, लहान मूर्त्या. आता हे जे आहेत जसं हँडीक्राफ्ट जे प्रोडक्ट्स आहेत ते यात एवढे आहेत ना. आणि आता तर आय थिंक पीपल आर मुव्हिंग टुवर्ड सस्टेनेबल प्रोडक्ट्स. म्हणजे प्लांट्स मध्ये पण बघा ना किती साऱ्या व्हरायटी झाल्या आहेत त्याच्यामध्ये आल्या आहेत. इव्हन आम्ही एक नवीन प्रोडक्ट जे आपले ज्यूट ब्रॅग्सचे जे प्रोडक्ट्स आहेत, ज्यूट आयटम्स, दॅट इज सगळ्यांना सस्टेनेबल आयटम. परत ज्यूटचे कॉम्बिनेशन गिफ्ट्स जे आले म्हणजे सस्टेनेबल मध्ये डायरी झालं, पेन्सिल झाले, सीडच्या पेन्सिल झाल्या, कॅलेंडर झाले, त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यासाठी मी सेपरेट शोरूमच उघडलाय. दॅट इज माय 4th ऑफिस. या सगळ्या सस्टेनेबल आयटमचे प्रोडक्ट्स आहेत. एक व्यक्तीला मी जे भेटलो त्याचं पण सस्टेनेबल, तो शेल्सचे बनवलेले प्रोडक्ट्स आहेत त्याचे, एवढे सुंदर आहेत. म्हणजे त्या शेल्सने तुम्ही कॅन हॅव अ लोगो ऑफ युअर ओन कंपनी प्रोडक्ट ऑन दॅट शेल. इट्स अ बिग शेल अँड यूज एज अ पेपर वेट. शेलचे बनवलेले लॅम्प्स आहेत, शेलचे बनवलेले कोस्टर्स आहेत. म्हणजे एवढे प्रोडक्ट्स आहेत ना की पीपल लव्ह टू बाय इट.
म्हणजे सस्टेनेबल वरती लोकांनी खरंच मूव्ह होत आहे अँड दॅट इज गुड. म्हणजे मला असं वाटतं की एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे ना आणि माझा हाऊस येते आज एव्हरी डे देर इज समथिंग न्यू कमिंग अप. सो मी माझ्या ह्या ज्या फोर्टेला आय कीप ऑन ऍडिंग न्यू अँड न्यू प्रोडक्ट्स. म्हणजे कुठचाही क्लायंट जर आला माझ्याकडे तर त्याला तो जाता कामा नये रिटर्न, त्याला काय ना काय प्रोडक्ट आवडणारच आणि त्याच्याकडे दरवेळेला जेव्हा येतो ही फाइंड समथिंग न्यू इन माय शोरूम. आता माझे 2 शोरूम्स आहेत, त्याच्या मागे ही कम्स, ही सीज, ही लव्स इट आणि ते पण त्यांच्या बजेट प्रमाणे आम्ही त्यांना फिट करून देतो की सर म्हणजे फिक्सिंग इन द सेन्स की त्यांना असंही नको वाटायला की आम्ही जास्त प्रमाणात देतोय. आम्ही आस्क की त्याची गरजा काय आणि त्यांच्या नीड्स काय, त्यांचा इव्हेंट काय. वी हॅव अ गुड डिस्कशन. म्हणजे ऍज अ गिफ्टिंग कन्सल्टंट त्यांना कधी गाईड करतो मी, मग त्याप्रमाणे आम्ही वर्कआउट करतो अँड दे लाईक दोज प्रोडक्ट्स बिकॉज एव्हरीथिंग इज कमिंग अप न्यू. दे आर हॅपी अबाउट इट. आणि सस्टेनेबल प्रोडक्ट्स नो डाऊट इट वर्क्स आउट गुड. ते म्हणतात ना, आय ऑलवेज टेल पीपल इफ यू वॉन्ट टू लिफ्ट युअर बिझनेस यू नीड टू गिफ्ट इन युअर बिझनेस. येस, एक्झॅक्टली. इट्स लाईक दॅट. येस. तुम्हालाही जर छान छान गिफ्ट्स घ्यायचे असतील तर तुम्ही ऑम क्रिएशनला भेट देऊ शकता. यांच्याकडे व्हरायटी ऑफ गिफ्ट्स आहेत. मी स्वतः जाऊन आली आहेत. मी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, वेबसाईट, फोन नंबर, एव्हरीथिंग. सर, आता महत्वाचा प्रश्न इथे बसलेल्यांना पण तो ऐकायचा आहे. मराठी माणूस बिझनेस करताना कुठे कमी पडतो? मराठी माणूस हा खूप विचार करतो. त्याच्या डोक्यात किंतु आणि परंतु हे 2 प्रकारचे जंतू येस, हे भयंकर त्रास देतात त्याला. ते जोपर्यंत तो क्लिअर करत नाही ना तोपर्यंत तो पुढे जाऊ शकत नाही. येस, इट्स हाय टाइम मराठी माणसाने ह्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवून त्याने चांगल्या प्रकारे विचार करून सगळ्यांचा चांगला सल्लागार घेऊन आणि आपल्याहून जास्त वयाच्या मित्रांशी ओळख ठेवून त्यांची सजेशन्स घेऊन त्याने पुढाकार जायला पाहिजे. मी तेच बोललो, वेन यू मूव्ह यू ग्रो. नाही तर तिथेच राहून अर्थ नाहीये. त्याने त्याचा कम्फर्ट झोन सोडलाच पाहिजे. आपण कुठे चुकतो, आपण एवढा विचार करतो, अरे कसं होईल मॅनेज करेल, भांडवल लागते, ह्या सगळ्या गोष्टी खूप त्याच्या डोक्यात येतात. माझ्या डोक्यात आल्या होत्या, पण मी हेच धरून बसलो असतो मी वाढून नेलंच नसतं पुढे. महाराष्ट्रामध्ये मी कधी आता एवढ्या ठिकाणी फिरतो, आपल्या लोकांना एवढी कलाकारी आहे की साधी लोक किंवा दुसरी लोक ते आपल्याकडनं प्रोडक्ट्स घेऊन त्या दुप्पटी लोक विकतात मार्केटमध्ये. विकतही नाही, ते एक्सपोर्टही करतात. म्हणजे काम आपण करतोय आपल्याकडनं घेऊन ते एक्सपोर्ट करतात. पण आपण तिथे सांगतो का, कारण पण नाही एवढंच आहे, मी एवढंच लावणार अजून त्या. अरे पण तो करतोय, तू का नाही करू शकत? कारण तू तुझा विचारच त्या नेला नाहीयेस, फक्त विचारात राहिलायस. पण विचार मांड, तू बाहेर निघ. आणि आता मी तर म्हणतो, आता तर लोक खूप जागृत झाली आहेत आणि आय एम रिअली हॅपी अबाउट इट. आणि व्हायलाच पाहिजे. इट्स हाय टाइम. आपल्या लोकांना हे पुढे जाणं फार गरजेचं आहे. महाराष्ट्र आपल्याला, आपण मराठी म्हणून धंदा नाही करू शकतो आपल्यामध्ये, चुकीच आहे ते. मराठी म्हणून नक्कीच धंदा करू शकतो, नक्कीच प्रत्येक गोष्टी फाईट करू शकतो. बिकॉज आय डोंट फील ही इज जस्ट गुड, ही इज द बेस्ट. येस, मराठी माणसामध्ये बिझनेस करण्याचं कॅलिबर आहे. आपण तज्ञांकडनं ऐकून घेतलंय. सर, पुढचा प्रश्न आहे, ज्याला मला तुम्ही इंट्रोड्यूस केलं तोपर्यंत मला माहितीच नव्हतं हे काय सेक्टर आहे. आणि हे मला असं वाटतं माझ्या व्ह्युअर्सनाही कळावं. BNI ही कॉन्सेप्ट काय? BNI इज अ वंडरफुल प्लॅटफॉर्म ऑफ नेटवर्किंग. म्हणजे ज्यांना कोणाला माहित नसेल तर खरंच त्यांनी एखादे मीटिंग अटेंड करावी असं मला वाटतं. कारण जेव्हा मला कळलं तेव्हा आय बिलीव्ह मी नॉट, मी तर एवढा ओपन विचारच होतो. मी तर अक्षरशः त्या मीटिंगमध्ये जेव्हा मी ऐकलं की BNI इज अ बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल, इथे वेगळ्या प्रकारची लोक येतात, बिझनेसमॅन येतात आणि विच दे आर एक्सपर्टाइज इन देअर ओन फील्ड. जसं CCTV कॅमेरा म्हणा, किंवा वॉलपेपर मॅन्युफॅक्चरिंग वाला, किंवा एक डेंटिस्ट म्हणा, किंवा केटरिंग वाले, भरपूर. म्हणजे समजा ना एखादा 50 जणांचा ग्रुप असेल आणि वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, तर यू गो अँड मीट देम त्या ग्रुपमध्ये. सपोजिंग आय एम अ कॉर्पोरेट गिफ्टर, तर आय कॅन मीट दोज पीपल इन दॅट ग्रुप. आणि इफ आय जॉईन ओव्हर देअर, देन नोबडी एल्स कॅन जॉईन इन दॅट ग्रुप.
तो असा एक प्लॅटफॉर्म आहे बियनचा. सो तुमचे बिझनेस रेफर्स मी आतमध्येच लोकांना देऊ शकतात, बिझनेस करू शकतात. दॅट इज अ व्हेरी व्हेरी वंडरफुल वे ऑफ ग्रोईंग युअर सेल्फ, एक्सपांडिंग युअर बिझनेस. आम्ही नेहमी विचार करतो की इफ यू कॅन हँडल मोर बिझनेस, तुम्ही नक्कीच बियाणे जॉईन करा. इफ यू वॉन्ट टू टेक युअर बिझनेस ऑन अ नेक्स्ट लेवल, बियाणे जॉईन करा. दॅट इज रिअली गुड. इट्स आणि मी तर म्हणतो मराठी माणसाने नक्की जॉईन केलं पाहिजे. एक्झॅक्टली. रिझन बिहाइंड दिस इज की पहिली गोष्ट तिथे आपली पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होते. वी आर नॉट यूज टू मीट सो मेनी पीपल्स आणि सगळ्यांची बोलणं, आपलं लिटरली आपली शब्द, आता हे मी जे बोलतोय बॉडी लँग्वेज टोटली चेंज होते. तिथं आपल्याला कधी सवय नाही माईकवर बोलणं, आपण घाबरतो. आपल्याला कधी प्रेझेंटेशन आलं तर आपण 10व्या पाणी पितो किंवा फ्रेश होऊन येतो. तो आपलं फर्स्ट टाइम प्रेझेंटेशन आपण खूप घाबरलो होतो. हे क्षण माझाही झाला होता. आणि आय एम रिअली थँकफुल टू बियाना की त्याच्यामुळे मला खूप चांगले मित्र मिळाले, खूप चांगले सर्व्हिसेस मित्रांनी मला दिले. त्याप्रमाणे म्हणजे मला माहिती आहे ही व्यक्ती सीसीटीव्ही छान करू शकते, एक लँडस्केप डिझायनर ती चांगलं देऊ शकते, एक डायमंड वाला, इंटेरियर डिझायनर, खूप मोठे लोक आहेत तिथे. आणि त्याच्यामुळे तुमचे पर्सनॅलिटी नाही वाढत, पण सगळ्यात तुमची स्वतःची लेवल एक वेगळ्या लेवलला तुम्ही हाय होते. आणि यू रिअली नो टू बी अप टू युअर मार्क त्यांच्याशी बोलणं. कारण त्यांचं ते सिस्टम आहे, त्यांचे 7 कोर व्हॅल्यूज आहेत, त्याप्रमाणे आपण जर वर्कआउट केलं इट रिअली वर्क्स गुड. आणि पण भरपूर नेटवर्किंग करायला मिळते तिथे. नेटवर्किंग मध्ये करता करता आपण कधी स्वतःला ट्रेन करत असतो आपल्याला माहिती आहे. त्यांचे नॉट ओनली त्यांचे स्वतःचे ट्रेनिंग पण असतात पीएनआयचे. त्या ट्रेनिंग्स मध्ये यू कॅन इम्प्लिमेंट दोज ट्रेनिंग्स इन युअर बिझनेस ऑल्सो. दॅट ऑल्सो हेल्प्स. तो खूप मोठा एकदम इट्स अ डिफरंट पार्ट. आणि बीएनआय इज अ व्हेरी ओल्ड 40 years ओल्ड ऑर्गनायझेशन आणि ऑलमोस्ट इट इज इन 76 countries. म्हणजे तुम्ही इकडे जावा, तुम्ही पुण्याला जावा, हिंजीवडी जावा, कोल्हापूरला जावा, ऑल स्टेट्स, इवन इन अमृतसर, दिल्ली, चेन्नई, बँगलोर, प्रत्येक ठिकाणी. म्हणजे मी कधी कधी इफ आय गो आउट ऑफ मुंबई ऑल्सो इफ आय गो इन बँगलोर, सो आय हॅव टू टेक अ परमिशन फ्रॉम माय सिनियर, कारण त्यांचा प्रोटोकॉल असतो. आणि गो अँड ऑब्झर्व द मीटिंग ऑल्सो. म्हणजे यू फील गुड अबाउट इट. इथून गेलं तर व्यक्तीला तेवढा रिस्पेक्ट, यू फील प्राऊड अबाउट इट. आय एम इट्स गुड. तुम्हाला जर तुमचा बिझनेस इंटरनॅशनल लेवलवर न्यायचा असेल तर सर हे बीएनआय मेंबर आहेत. मी खाली नंबर दिलेलाच आहे, तुम्ही सरांशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. सर आता पुढचा महत्वाचा प्रश्न, मेघ म्हणजे काय? मराठी एंटरप्रेनर्स ग्रुप हा एक असा ग्रुप आहे जिथे जेवढे पण मराठी एंटरप्रेनर्स आहेत त्यांनी आपला बिझनेस तिथे सांगतात. ते तिथे मेन म्हणजे मेन्स अँड वुमेन्स हा पूर्ण एकत्र ग्रुप आहे हा. आणि ह्या ग्रुपमध्ये पण सगळे बीएनआय मेंबर्सच आहेत. हा. आणि आम्ही तो एक फॉर्म असा केला की जेणेकरून आपण मराठी माणसाला एकमेकांना आपण मीट म्हणतो, बिझनेस देऊ शकतो. इज अगेन अ नेटवर्किंग ग्रुप. आता काही ठिकाणी आमच्याकडे बरेच ग्रुप्स आहेत असे जे एकमेकांचे बिझनेस दर महिन्याला असतात. आम्ही करतो महिन्यातून एकदा ही मीटिंग्स. पण यात आम्ही नवीन ट्विस्ट केलंय की वी रीच आउट टू पीपल. म्हणजे आमचं कधी ही मीटिंग कधी दादरला असेल, कधी पार्ल्याला असेल, कारण तिथे पण मेंबर्स आहेत, कधी आता विरारला असेल, नंतर आजच आमची मीटिंग वाशीला झाली. वी डोंट कीप मीटिंग ॲट वन प्लेस, कारण सगळेच मेंबर्स येऊ शकत नाही. सो वी रीच आउट टू देम, जेणेकरून लोक येतात, जेणेकरून लोक नेटवर्किंग करतात. आम्ही जेव्हा सुरुवातीला जॉईन केलं तेव्हा हार्डली आमच्याकडे 150 लोक होती. आज जवळजवळ 750 मेंबर झाले. आणि वी रिअली मीट, वी हेल्प इच अदर. त्यातही आम्ही बघतो की एवढे काय लोक प्रेझेंटेशन येतात तिथे, एवढे सुंदर प्रेझेंटेशन. ऑफकोर्स सगळे बीएनआय मेंबर असल्यामुळे आम्हाला अजूनही ओळख वाढते त्यांच्याशी. आणि खरंच एक वेगळ्या लेवलवर आपल्याला माहिती पडतं आणि एक अभिमान वाटतो, अरे मराठीवर जेवढं अजून किती काय करू शकतो. मलाच खूप त्याच्यात काय कारिगिरी येतो, काय छान प्रकारे आपल्या काय गोष्टी माहिती नसतील त्यांना भेटल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती पडतात. आणि काय सर्व्हिसेस येतात. हॅट्स ऑफ टू देम अँड देअर डेडिकेशन फॉर देअर वर्क. हे नंतर आपल्याला कळतं. आणि मग मी हा विचार केला की वाय नॉट, आपल्याला जर रीच करायचं ते येऊ शकत नाही तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया. कारण आपण पोहोचल्यामुळे बाकीच्यांना पण बेनिफिट होऊ शकतो, आपण त्यांना गाईड करू शकतो. ह्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या असतात.
अँड आय रिअली फील प्राऊड फॉर देम ऑल्सो. म्हणजे एक प्रकारे मी एक असा पार्ट आहे की मी एकटाच नाही, माझे अजून चांगले साथीदार आहेत, आमची मित्र आहेत. एक विक्रम पाठक आहेत, अमय राऊत आहेत, नंतर प्रसाद भोसले आहे, प्रवीण दिवेकर आहेत. असे बरेच जणांचा एक ग्रुप आहे. आणि इव्हन मयूर शेंडगे आहेत. आम्ही भरपूर एकमेकांसाठी आम्ही कधी मीटिंग करतो, आपला अजून काय करता येईल, ज्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचू, की काय पॉइंट्स मांडता येईल, कशा प्रकारे आपल्याला लोकांना बेनिफिट अजून घेता येईल या ग्रुपचा, आम्ही त्याप्रमाणे वर्कआउट करतो. दॅट्स व्हाय वी वर्क. छान सर, आपला पॉडकास्ट आतापर्यंत खूप छान चाललाय. आपण शेवटच्या भागाकडे आलोय. अशी एखादी घटना, सेगमेंटचं नाव आहे चूक भूल द्यावी घ्यावी, अशी एखादी गोष्ट, व्यक्ती, घटना आयुष्यात घडलेली जिथे असं वाटलं की एखाद्या गोष्टीला, घटनेला, मटेरियलिस्टिक पण असू शकतं, सॉरी म्हणायचं आहे आणि थँक्यू म्हणायचं आहे. बिझनेस वाढताना एखाद्या व्यक्तीने खूप जीव ओतून मदत केली, अशी एखाद्या कुठली घटना, व्यक्ती, काही चूक भूल द्यावी घ्यावी. घटना अशी नाही, पण असं काही आठवत नाही. पण मला एक नक्की आठवतं, आपण जे लोकांना मदत करतो, सिंपल सांगू का, आता आपण जे काय आता आहोत आतापर्यंत, आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे. मी स्वामींचा भक्त आहे म्हणून स्वामींचं खूप नेहमी, मी मंदिरात जात नाही पण रोज स्वामीचं नामस्मरण करत असतो. मला रोज स्वामी दिसतात. ज्या गाडीतून जात असतो तर मागे ते चित्र असतं आउटलाईनमध्ये, नमस्कार करतो. कोणाला हेल्प करणं विदाउट एनी एक्सपेक्टेशन, म्हणून आपण पीसफुल राहतो. हा महत्वाचा भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग आहे की whatever you are today because of this society, it's time to pay back to the society. आपल्याला जर आपलं नॉलेज आहे आणि खरंच कोणाला मेंटरिंगची गरज आहे, मग तो कधी मला विचारतात, सर कसं, हाऊ टू गाईड. कारण मी मोकळा होतो, मला पण कोणी गाईड शिकवलं नव्हतं. मी खूप स्ट्रगल केलं लाईफमध्ये. अजूनही काही लोक आहेत ज्यांना समजत नाही की हाऊ टू गो अबाउट इट. मग मी त्यांना गाईड करत असतो की तुम्ही अशा प्रकारे वर्कआउट करा, तुमचा कॉन्टॅक्ट स्फिअर काय तो तुम्ही चेक करा, तुम्हाला राईट करणे काय पाहिजे हा तुम्ही बघा. मग ती व्यक्ती मला लक्षात ठेवू की नको ठेवू, मी तो भाग कधी बघत नाही. पण आय फ्लो विथ माय ओन पार्ट, की तिला गरज आहे का त्याला गरज आहे, मार्गदर्शन देणं आपलं काम आहे. पण चुकीचं मार्गदर्शन देऊ नका. बी ओपन माइंडेड, बी व्हेरी क्लिअर. त्यासाठी इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही संयम, मनशांती आणि राईट व्हॅल्यू तुम्ही क्रिएट करा. ते म्हणतात ना की युअर ट्रस्ट अकाउंट शुड बी मोर इम्पॉर्टंट दॅन युअर बँक अकाउंट. एक्झॅक्टली. तुम्ही तुमचा ट्रस्ट फॅक्टर, तुमची बॉन्डिंग एवढं स्ट्रॉंग करा. पैसा तर असंही येणं आणि असंही कमवतोय. बरोबर. सांगे नाही से नथिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर ओन सेल्फ रिस्पेक्ट. मदत करा, ग्रो विथ देम, ग्रो अलॉंग विथ देम. एकट्याने माणूस कधीच ग्रो होत नाही. आणि मी तर म्हणतो आताचा काळ तो कोलॅबरेशनचा आहे. एकट्याने आपण कधीच साधू शकत नाही. सो जमत असेल तर मॅक्झिमम तुम्ही लोकांशी कोलॅबरेट करा आणि एकमेकांना सहाय्य करून सगळ्यांनी पुढे व्हायचं, सगळ्यांनी पुढे जाऊया. येस. चला तर मग मराठी माणसा, आमचे प्रेक्षक, आजचा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा आणि सरांकडनं जर काही गायडन्स हवा असेल, तुम्हाला BNI मेक जॉईन करायचं असेल किंवा त्यांच्याकडनं काही गिफ्ट्स घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे डिटेल्स दिलेच आहेत. थँक्यू सर. थँक्यू.